एकदम चार पाच प्रदीप भाऊ आणि अशफाक भाऊची झाली भेट. नमस्कार भावांनो, डे नाईट रायडर्स ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आता काय आलोय गाडीचा जरा ठीक करून काम चालू आहे टकाटक मध्ये. कसं काय मंडळी, काम बिम करून आलो ग्रीस मारायला. ग्रीस पाच पाच मारून घ्यायचो म्हणलं, पाट वर्किंग झालं पाहिजे ओके मध्ये. कडक मध्ये काम करून दिलं भाऊंनी. कसं मारतय, फास्ट झालंच पाहिजे. गाडी भरायला आलो, ही तर माल तयार झाला नव्हता. मी खोंड निवांत बसले, त्या शेतकऱ्याचं तोंड बघित. काय करायचं तोपर्यंत म्हटले तुम्हाला गाडी धावावी जरा. गाडी घाण झाली होती, 4 ट्रिपा झाली, गाडी धुतली नव्हती. गाडी मरणाची घाण झाली होती बघा, सगळा राडाच. मग ट्रॅक्टरमधनं माल आणून मी शेडाव दिला. म्हणलं चहा पिऊन येऊया. ही सगळी आमची विद्यार्थी आहे ती शाळेतली, अर्जी भाऊ दाद्या. चहा बी पिऊन गाडी भरून निघालो. आलो काश्यात अजिंक्य हॉटेलला जेवूनच जाऊया म्हणलो. आमच्या जेवून निघालो तर वाटेत प्रदीप भावाची भेट झाली. तू एकटाच होता, राजस्थानला चाललाय. तेवढा टायर घेऊन गटान भरले भावाने, सुट्टी नाही कन्यांची. झापूक झुपूक करत चाललोय भाऊ. सूरज अण्णामध्ये भेटला होता, खंडाळ्यातनं भेट घेऊन निघालो. आजचा दौरा होता गुजरात. नेक्स्ट डे 7 वाजले नाशिक मध्ये सकाळच्या. नजारा बघा सकाळ सकाळी नाशिक मध्ये. त्या कोंडाला गाडी चालवायला बसवलं होता. हे रातभर झोपलं होतं. चिकन ताट खाल्ल्यामुळे मी सुस्तावलं होतं मारण्याचं. त्याची काही झोप जात नव्हती डोळ्याने. नाशिक पेठ रोड आहे, सिमेंट रोड वस्तीमध्ये आहे. मग आम्ही बसली चालवायला, पण म्हटलं अजून मला झोप आली. बरं म्हटलं झोप बाबा. मी बघा तिथे झोपले. पाऊस तर सगळीकडे भरपूर लागला होता. सारखा पाऊस पडती. पावसाळा म्हणलं तेवढं चालायचं, पण काचो ही घाण बघा कशी. जोरात तरी पाऊस पाहिजे भावाला, अवघड होते गाडी चालायला. लई पण जोरात नव्हतं ना. आलो वलसाडमध्ये त्या कोंडाने पाट मोडून ठेवलं. 85-29 यारानं आपली कमान पाटा एक मोडलेला, गुंडीपाटा मोडलेला. वरनं खालची 3 पाट मोडलेले बाबा. गुजराती मिस्त्री गावलं आम्हाला नशिबाने. काम चालू होते, 9:30 वाजले होते. त्याचा आवाज करते, खान खान कान बहिरच करते. सुट्टी देत नाही. कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. कसं आहे बाबराव प्रेम बंगी? नहीं, मैं तेरे से लास्ट पर पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है या असं नहीं? काम आहे. इकडे गाडीचं काम चाललंय, लक्ष द्यावं नाही तर काय. तू कान बहिरे करतोय. एकटाच मित्र आहे आमचा, गावलाय नशिबानं. त्याला बाबा गोड बोलून काम व्यवस्थित करून घ्यावं असलं काय नाही. पुरीच्या पायात एवढं झालंय. तर भावांनो, यो आमचा बाबू यानं एकदम 4 पाट मोडली ती. ज्या पिकअपचं स्वतः चालक मालक आहे. असा चालक मालक कुणी बनू नका. गरीब आप टेन्शन मध्ये आहे. गाडी विकायला आणि त्याचा चालक झोपलाय. ह्याच्या निष्काळजीपणामुळे ह्यानं अशी घटना घडवल्या. ठीक पद्धतीने काम चाललं होतं भावांना. जरा कमान जागेवर बसवायचं, खाली तयार करून वर अडकवायची आपल्याकडे मारायचं सिस्टीम आहे.
तो भाऊ डायरेक्ट जागेवर तयार करायला. बाबू टेन्शन मध्ये होता ही कुठल्या पद्धतीचं काम चाललंय. मी पण जरा वायबल झालो होते म्हणजे काम कसं करते की काय चोंबाळ काय करून ठेवू नये ह्याने. तोपर्यंत भाऊ मुंबई मार्केट प्रतिपांना आले होते गाडी घेऊन 9715 दिलो आली. त्यांच्या गाडीत बघा किती पसारली होती. ती जरा गेलो होतो बाहेर टायर बिरी चेक करायला. त्या गाडीत गाणी लावून धिंगाणा चालला. माट्याला दाढी आली म्हणते. संध्याकाळी 7 वाजले. प्रदीपांना आम्ही जेवून झोपलो होतो. प्रदीपांना काय उठाय मागत नव्हतं. भाऊ एकटा अख्खा डे नाईट मारून आला होता. परत अर्धा डे फ्रेश बीश होऊन चहा घ्यावं म्हणले. आता बघा मिस करते डाकचिक डाकचिक. प्रदीपांना हो बाबू बघा फोनवर बोलत बोलत कुठं कोपऱ्यात चाललाय. माणसं कुठं बसली ती बी कळत नाही त्याला. पोचलो म्हणजे जरा पोटात बरं घालून झोपावं. काय शिव गावला आम्हाला पिस्तूल बाबू माग खत्री. ह्यो आचार्य आमचा गेलाय मागे त्याला मार्गदर्शन करायला. अंडे का धमाकावर आलो धमाके करायला. अंड्याचा ट्रे फोडू नये मग झालं ह्यातल्या कोणी. आता साऊंड किती करायला लागणार. चांगला काय हे बनवायला लागलाय काय कळणार झालं. ह्यो आला रत्न देतरी दुसरा. ह्यो म्हणला माझा बी व्हिडिओ बनवा की राव. मी बी बघा कसं टाकाटाक बनवून देतो तुम्हाला. खायला तुम्हाला चव एक नंबर लागणार. म्हणलं काय धमाका करते काय माहिती तुझा बाप. गुजरात मधला अंडे का खंडा. दुकानाचं नाव बघा काय आहे. अंडे का धमाका सुट्टी नाही. गुजरात मध्ये आहे आम्ही. तिसरा दुसऱ्या दिवस दिवशी सकाळ सकाळी आम्हाला गाडी खाली करून कॅरेट भरून दिली भाऊ. रशी विशी मारली. इकडे बाबूरावच्या 85-29 मध्ये आपल्या यारानामध्ये कॅरेट भरत चालली ती. सोप्या वाळ्यात कॅरेट लावते याराना 85-29. ह्यो खोंड आमचे ओमी बाय ही खाली करणारी काम. स्माइल देते बघा कशी. हा तिथनं आलो हायवे लागलो तर आसपास भाऊ भेटले. म्हणजे आम्हाला पण घ्यावं ब्लॉगमध्ये. यांनी 11-7 तारखेला गाठले होते. जो आला होता भरायला केरळाचा माल भरायला आला होता. ही 85-29 52 54 34 64 3 गाड्या येतात. पाऊस तर चालू आहे. पावसात भिजत तिकडं आमचे व्लॉग बनवत चालू. आलो नाश्ता करूया म्हणला भाऊ. बरं म्हणजे चालते. नाश्ता करायला आली तर ही बघा कुठं आणली. इथं आणली. काय बोलायचं आता याला. अरे ही काय समोर आहे. नाश्ता करायला आलो भावांना. बाबू बघा छताखाली चित्री घेऊन बसलाय. याला पाऊस लागतीच. हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे. आज काय
हळद उचली कुंपासलं. कसं करतंय इथनं नाश्ता करून म्हणले चहा घ्यावं जरा. मी तोंडातली चहा पाजा आणले पाण्या पावसाची. मी बघा टावल करते ते चालली ती सातारकर राहायची लई इद्री पोर राहायची त्यांच्या नादाला लागू नका बरं का तुम्ही. वांड आहे तिले. आजपाला म्हणलं आता जातो आम्ही, तुम्ही बसा गाडी भरत, आम्हाला घरी जायचं आहे. आलो निघून गुजरात हायवे इथनं मुंबई. पाऊस तर भरपूर होता भावानं, फुल पाऊस. टाकटिक गाणी लावून आपलं चाललोय. आलो जेवायला मुंबईच्या मागे. तिची तोंड बघायला ती झाली पाऊस. जेवण झाल्यावर ही बघा कुठं फोनवर बोलत बसले पुरीवर. आमची ही लवकर जेवून बाहेर आले, पुरीवर फोनवर बोलत बसले बघा कुठे पावसात. काय बोलायचं आता याला. गाडीत ये म्हणते तरी कळ ना त्याला, आता बिझी म्हणते. कानाला फोन लावलाय आणि वरनं टावेल घेतलाय का तर फोन दिसून येईल. एकटंच पडपडते बघा. पाऊस इथे तशी तिथेच बसले कोपऱ्यात. काय बोलायचं. बाबांनाची 85 एकरची मुंबई गुजरात हायवेवर चाललेली आहे. गाडी नंबर 8529. मी 2 मुंबई या गाडीत बसवली. मुंबईच्या मागं आलो, ट्रॅफिक भरपूर होते. भरपूर ट्रॅफिक होतं म्हणल्यावर म्हणलं बाबू आता रॉंग साईडनं जाऊया जरा आपण. बाबू माझ्याकडे बसला होता गाडीत. बरं म्हणलं ओके. बाबू बी म्हणला ओके तर चला. रॉंग साईडनं आलो ट्रॅफिकमध्ये, तरी पण पुढे येऊन अडकली होती. आपल्या साईडला घातली गाडी. बघा गोलू मोलू आमचा कसा बसलाय निवांत. ट्रॅफिक बघा कुठपर्यंत, सगळे चक्का जाम. आता काय म्हणलं बाबू लवकर घरी जात नाही. जोड बंदर घाटात आलो. घाटात आलो काय मुंबई ट्रॅफिक लागणारच म्हणलं. आता संध्याकाळी 7 वाजल्यात आहे, लागलीच ठाण्यात ट्रॅफिक. बाबूलालची गाडी पुढे 13-7 न छोडेंगे कडवर. आपल्या एनएसपूर हायवेला जुन्या हायवेला गाडी घातली होती. मी झोपली, मोठानं व्हिडिओ गेलाय मी झोपलेला असताना. मी बाहेर झोप आली होती भावानं. ट्रॅफिकमध्ये लय वैतागीची. त्याला बी लागली ट्रॅफिक लोणावळ्याच्या घाटात एक्सप्रेस हायवेला. बाया बाया बा भाऊ चांगलाच अडकला होता. धन्यवाद भावांनो.